हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतला समजावत असते. दुष्यंतला म्हणत असते की काहीतरी निदान खाऊन तरी घ्या, असं काय करताय. पण आता तो जेवायला सुद्धा तयार नसतो आणि त्यामुळेच ना चिडचिड होत असते. तर कृष्णा मात्र त्याला सावरून घेत असते. कृष्णा म्हणत असते की काय झालंय तुम्हाला, असं का करताय. जेवणावर राग काढू नका आणि त्याचे परिणाम खूपच वाईट होतात, तुम्हालाही माहिती आहे. अगं मग मी करू काय. तो माणूस बघितलंस ना कुठच्या खालच्या पातळीला जाऊन काय काय करतोय ते. त्या माणसामुळेच ना हे सगळं काही झालेलं आहे असंही आता म्हटलं जातं. हो, ते सगळं ठीक आहे, पण पण तुम्ही विचार करताय का. ऐका, ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरून जा, काय एवढा विचार करत बसला आहात, असं देखील कृष्णा म्हणते. पण दुष्यंत आता भूतकाळातील गोष्टी आठवून रडत असतो आणि म्हणत असतो की आज त्या माणसाचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. इतके दिवस मला माहिती होतं की तो माणूस कसा आहे, पण मी म्हणत होतो या वयात तरी तो माणूस सुधारला असेल, पण आता अक्षरशः एवढं त्याचं वय उलटून गेलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये कोणतेच बदल नाही आहेत. तो आहे तसाच आहे आणि म्हणूनच मी सांगत असतो की त्या माणसावर जास्त विश्वास ठेवू नको, कारण तो माणूस आहे ना विश्वासाच्या पात्रतेचा नाही आहे. त्या माणसानं आतापर्यंत काय काय केलं आहे ना हे तुला माहिती नाही आहे, पण मी तुला सांगते ना सगळं काही गोष्टी ज्या आहेत त्या भयंकर अशा घडलेल्या आहेत. आज माझ्या आईने आतापर्यंत किती त्रास सहन केला आहे, बिचारीला किती वेदना झाल्या असतील. मला मान्य आहे ग कृष्णा, तुला आईचा राग आहे, तुझ्यासोबत आई नीट वागली नाही, पण आई तशी पहिल्यांदा खूपच चांगली होती आणि त्यामुळेच ना मला असं वाटलं होतं की हा माणूस चुकत असेल, पण आज तर मला खात्री पटली एवढ्या वयातसुद्धा त्याला हे सगळं करायचंच आहे, असंही आता दुष्यंत म्हणत असतो. दुसरीकडे कृष्णा आता विचार करते की ह्यांना एवढा सगळ्याचा त्रास होतोय, यांच्याशी एकदा बोलायचं का, ह्यांना सगळं काही खरं सांगून टाकायचं का, हाही विचार ना कुठेतरी आता कृष्णाच्या मनात येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच ना कृष्णा आता थोडी बेचैन असते आणि ती विचार करत असते. कृष्णा जेव्हा बेचैन असते तेव्हा मात्र आता लक्षात येतं की काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदीच दुष्यंतकडे बघून आता वाटत असतात की बोलून टाकायला हव्यात, सांगून टाकायला हव्यात, आणि म्हणूनच ना आता ती दुष्यंतला खरं खरं सगळं सांगायला तयार असते. पण इकडे दुष्यंतसुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आता राहिलेला नसतो, कारण दुष्यंत जो आहे ना तो खूप जास्त विचार करत असतो, रडत असतो, कारण त्याच्या आईला होणारा त्रास हा त्याला स्पष्ट दिसत असतो. आणि आज त्याने आपल्या वडिलांना दुसऱ्या एका बाईसोबत पाहिलेलं होतं, तो राग तर मनामध्ये घुटमळत होता. आणि या सगळ्यामध्ये आता कृष्णा विचार करते की मी तर सांगायला सगळ्या काही गोष्टी जाईन, पण नंतर काय. आणि मग आता ते मात्र जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता विचार करूनच मग निर्णय घ्यायचा ठरवते. पण नंतर तिच्या लक्षात येतं की आपण सांगू पण त्याचे परिणाम काय होतील ह्या विचारानेच ती थोडी त्रस्त झालेली असते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की दुष्यंत अक्षरशः कृष्णाच्या मिठीत येऊन रडू लागतो आणि म्हणत असतो की खरंच ना मला काय काय म्हणून त्रास सहन करावा लागला आहे ना कृष्णा, तुला माहिती नाही आहे. मला येणारा प्रत्येक दिवस ना जड वाटायचा. शाळेत ना माझे मित्र ना त्यांच्या बाबांची वाट बघायचे, पण मला ना काहीच करता यायचं नाही, कारण मीही वाट बघायचो पण माझे बाबा ना कधीच मला भेटायला यायचे नाही. मग तेव्हा तुम्ही विचार करा किती किती मला त्रास होत असेल, असंही आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो. दुष्यंत जेव्हा हे सगळं काही कृष्णाला बोलतो ना तेव्हा कृष्णा अजूनच मोडून जाते. कृष्णा दुष्यंतला समजावत असते आणि म्हणत असते की मला तुमची अवस्था समजते, पण तुम्ही इतकं हायपर होऊ नका, एवढ्या काही गोष्टींचा विचार करू नका, असंही आता सांगितलं जात असतं. आणि म्हणूनच ती रडत रडत त्याला शांत करत असते. पण दुष्यंत म्हणतो की प्रत्येक वेळेला विचार करतो की या सगळ्या गोष्टी विसराव्या, पण नव्याने ना सगळं काही पुन्हा एकदा समोर येतं आणि म्हणूनच ना मग सगळं नकोसं वाटतं, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी इकडे दुष्यंत बोलत असतो ना तेव्हा तो रडत असताना म्हणतो कधी कधी असं वाटतं की मी एकटाच आहे, माझ्या पाठीशी ना कोणीसुद्धा नाही. मग त्यावेळेला कृष्णा त्याला जवळ घेते आणि म्हणते की तुम्ही असं कसं म्हणू शकता,
माझा तर तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि मी तुमची साथ कधीही कुठेच सोडून जाणार नाही, असंही ती आता सांगू लागते. आणि इकडे समर मात्र विचार करत असतो की अजून आई कशी काय आली नाही, ह्याला कोणी पाहिलं तर नाही ना. कारण त्याला माहिती असतं की ती बाबांसोबत गेली आहे, मग कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल, म्हणूनच तो थोडा अस्वस्थ होता. तो वाट बघत होता की कधीही लोक येत आहेत हॉस्पिटलमधून यायची. मग आता तेवढ्यातच ना तो दारावर जाऊन उभा राहतो. तेव्हा अनुसया आणि अढळराव येतात. अढळराव आता अनुसयाला म्हणत असतात की हळू पावलं टाक, कारण तुला त्रास होतोय ना. मग आता काय झालं आहे, तू आई अशी का दिसते, काही प्रॉब्लेम झाला आहे का. त्याच वेळेला आता लगेच अनुसया सुरू होते. तिला दुष्यंतबद्दल सांगायचं असतं. म्हणजेच दुष्यंत जो आहे, जे काही बोलला होता ते सगळं काही सांगावंसं वाटत असतं आणि म्हणूनच आता दुष्यंतबद्दल सांगण्यासाठीच ती आता पुढे होत असते. पण तिला मात्र आता थांबवलं जातं. अढळराव म्हणतात की बघ, जसा मला काही माहिती नाही आहे तसंच बऱ्याच गोष्टींना दुष्यंतला माहिती नाही आहेत. म्हणजे दुष्यंतला ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे त्याने तुझ्यावर चिडचिड केली आहे, ही गोष्ट स्वाभाविक आहे. त्याचा एवढा बाऊ करू नको, शेवटी दोघं भाऊ आहेत. आता अढळरावांना असं वाटत असतं की निदान या दोन भावंडांमध्ये भांडणं होऊ नये आणि यासाठी अढळराव अगदीच काळजी घेत असतात. अढळराव जेव्हा या सगळ्याची काळजी घेत असतात ना, म्हणूनच ते बोलतात सुद्धा. पण इथे कुठे अनुसया ऐकणार आहे. अनुसयाला आता ते सगळं काही कधी एकदा या समरला सांगते ना, असं झालेलं असतं. अढळराव म्हणतात की काळजी घे, आणि तसंही तुला तर चांगलंच माहिती आहे ना की सध्या काय सुरू आहे, त्यामुळे ना जास्त या सगळ्या गोष्टीचा अनुसयी विचार करू नकोस. शेवटी उद्या जाऊन जरी समरनं मला त्याच्यासोबत बघितलं असतं तरी समरही तसाच बोलला असता. तू इतकं मनाला वाईट वाटून घेऊ नको, असंही आता अढळराव या अनुसयाला सांगतात. आणि त्यानंतर ते तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे मात्र आता समर आणि अनुसया बसलेली असतात. त्याच वेळेला आता समर अनुसयाला म्हणत असतो की आई, काय झालं आहे, मला जरा सांगतेस का, असं का करतेस तू, अशीच जर राहिलीस तर कसं होणार आहे. आणि असं बोलूनच ना आता तिला विचारायचा प्रयत्न हा सुरू असतो. जेव्हा तिला आता या सगळ्या गोष्टी विचारल्या जात असतात तेव्हा ती थोडी अशी डगमगत असते. पण तिला आता सगळे सत्य परिस्थिती सांगावीच लागते. दुसरीकडे आता बायजा जी आहे ती मुद्दामूनच कृष्णाच्या दारी गेलेली असते आणि काय तर म्हणे मी प्रचार करत आहे. बायजा असं कृष्णाला सांगते, मग प्रचार करायला तुम्हाला हीच वाट गावली का, असंही कृष्णाचं म्हणणं असतं. पण कृष्णा आता जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा आता बायजा सांगते, विरोधी पक्षातील असली म्हणून काय झालं, पण आम्हाला सुद्धा शुभेच्छा ह्या द्याव्याच लागणार, प्रचार तर करावाच लागणार. मग गावातलं एक घर तरी कशाला सोडायचं, प्रत्येक घराघरात जाऊन आपण हे सगळ्याची वाटणी करतोय. मग ह्या घरामध्ये जायचं नाही आणि म्हणूनच आम्ही तुमच्याकडेही आलेलो आहोत. हे घ्या तुमच्यासाठी आणि आमच्याच पॅनलला मत द्या आणि जनसेवा पक्षाला निवडून द्या, असंही आता निर्लज्जपणे बायजा ही इथं कृष्णाला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता कृष्णे असं म्हणतच ते जयकांत असतो. तर जयकांतला कृष्णा म्हणत असते, मी काही तुझी मैत्रीण नाही आहे, मला नावानं डायरेक्ट हाक मारतोय, मला वहिनी म्हणायचं, कारण मी तुझी वहिनी आहे, ही गोष्ट विसरू नकोस तू, असंही आता इकडे कृष्णा जयकांतचा अपमान करतच बोलत असते. कृष्णाला आता या काहीचीच गरज नसते, कारण त्या प्रचारामध्ये सगळी मतं आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी ना बायजाचा डाव असतो. बायजाने प्रत्येकाला साडी, त्यासोबत चांदीचं कॉईन हे सगळं द्यायचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच ना तिला असं वाटतं की कृष्णालाही विकत घेता येईल. पण कृष्णा तशी नसते. पण दुसरीकडे कृष्णाही तिला सरळ आणि स्पष्ट बोलते की तुम्ही जे काही करताय, तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं करून तुम्ही मतं विकत घेऊ शकता, पण तसं नाही. आता गावातल्या लोकांना त्यांची जबाबदारी कळते. जरी तुमच्याकडनं हे सगळं घेतलं ना तरी यावेळेच्या निवडणुकीत तुम्ही निवडून येणार नाही, विजय होणार तर तो फक्त माझा होणार, असंही आता कृष्णा म्हणत असते. तर दुसरीकडे बायजाचा सुद्धा कांगावा सुरू असतो. बायजाचं असं म्हणणं असतं की एवढे वर्ष गावकऱ्यांनी मला निवडून दिले ना, तर यावर्षीसुद्धा गावकरी माझ्याच पाठीशी उभे राहणार आहेत. पण दुसरीकडे कृष्णा म्हणत असते की तुमच्या पाठीशी गावकरी का म्हणून उभे राहतील, तुमची जी काही हरकत आहे ती गाववाल्यांना आता कळलेली आहे, त्यामुळे गाववाली ना तुमच्या पाठीशी कोणी उभे राहणार नाही. तुम्ही कोणतीही स्कीम ठेवा, काही ठेवा, पण गाववाले आता सगळे जे आहेत ते फक्त आणि फक्त मला मतदान करतील. हे बघाच तुम्हाला थोड्याच दिवसात याचा निकाल समजेलच आणि त्यावरूनच कळेल की नक्की कोण खरं आणि कोण खोटं ते. आणि त्याच वेळेला आता बायजा भडकलेली असते आणि बायजाने आता कृष्णावर हात उचललेला होता. कृष्णावर जसा ती आता हात उचलते ना, तसं मात्र आता इकडे बायजा जी आहे ती हळूच हात मागे घेते. कृष्णा म्हणते, माझ्यावर दादागिरी करायची नाही, समजलं का.
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्यावर आरडाओरडा कराल आणि सगळ्या काही गोष्टी तुमच्या बाजूने होतील, तर हा तुमचा गैरसमज आहे. तुमच्या बाजूने मी काही होऊ देणार नाही असं देखील बाळजा आता म्हणत असते. आणि आताच्या आता चालते बा इथून असंही सरळ म्हणते. कारण आहे ना, तिला ह्या सगळ्या गोष्टी ना नको असतात, नको नकोसं झालेलं असतं. कारण तिला माहिती आहे की नेमकं काय आहे ते. दुसरीकडे आता कृष्णा जायचं ठरवते इथे मात्र समरला भेटण्यासाठी. तिला कळत असतं की समरला आता अनुसयाने काल घडलेली गोष्ट तर सांगितली असणार आहे. इकडे समर थोडा विचार करत असतो आणि समर आता म्हणत असतानाच त्याची आई अनुसया त्याला समजावत असते. समरचं काम करत असताना सुद्धा लक्ष नसतं, कारण समरला ना आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो. दुष्यंतने त्याच्या आईला जे जे हिनवलं होतं ना, त्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या होत्या आणि त्याचसाठी इकडे त्याची खूप जास्त गडबड सुरू होती. आणि त्यामुळेच ना तो आता म्हणत होता की मी त्या दुष्यंतला असं सहजासहजी सोडणार नाही आहे, या सगळ्याचा बदला तर मी घेणारच. तेवढ्यातच कृष्णा तिथं आलेली असते. कृष्णाला आता खरं तर समरशी बोलायचं असतं आणि काल जे प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर विशेषतः ती बोलायला आलेली असते. दुसरीकडे आता समर आणि अनुसया कृष्णाच्या समोरच उभे असतात. कृष्णाच्या समोर उभे असतानाच कृष्णा आता म्हणत असते की तुला तर माहिती आहे समर, दुष्यंत सरकारांना काहीच माहिती नाही आणि त्यामुळे दुष्यंत सरकार जेव्हा अनुसया काकूंना बघितलं आणि त्याचसोबत आबांना, तेव्हा त्यांना राग आला. त्यांना सत्य परिस्थिती माहिती नव्हती. उद्या जर तू सुद्धा दुष्यंत सरकारांच्या समोर उभा राहा म्हणजे तुला समजेल की तुलाही तसंच वाटलं असतं. शेवटी आपल्या आबार सोबत दुसरे कोणाला बाईला बघितलं तर राग तर येणारच ना. आणि त्याचंही तसंच झालं. त्याला कोणत्याही गोष्टी माहिती नाही आहे. त्याला अजूनही काय काय घडलं आहे भूतकाळात ते माहिती नाही, जेवढं मला माहिती आहे. आणि त्यामुळे त्याला जो राग आहे तो त्याने बोलून दाखवला. आणि त्यालाही तुझ्याप्रमाणेच ना लहानपणापासून काहीच सुख समाधान मिळालेलं नाही आहे आणि म्हणूनच त्या माणसाची तशी अवस्था आहे. आपणही त्या माणसाला समजून घ्यायला हवं. त्या माणसाची जी अवस्था आहे ती ओळखायला हवी असंच मला तरी वाटतं. आणि म्हणूनच मीही तुम्हाला म्हणते की प्लीज माझं थोडं ऐकून घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. आणि असं बोलूनच ना आता ती ऐकवायचा आणि सांगायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा आता नाही समरला सरळ म्हणते की तुला दुष्यंत सरकारांसोबत मैत्री करावी लागेल, म्हणजेच फ्रेंडशिप करावी लागेल. त्यावर समर म्हणतो की हे कसं शक्य आहे, हे तर शक्यच नाही. आणि तो हसू लागतो. त्यावर दुष्यंतच्या बाबतीत ती आता खूप जास्त पॉझिटिव्ह झालेली असते, कारण त्याला होणारा त्रास आणि या सगळ्या गोष्टी ना आता तिला कळत असतात. आणि म्हणूनच ती आता इथे समरला म्हणत असते की तुला ही गोष्ट हसण्यावरी वाटत असेल, पण मुळात आहे ना तुला एक गोष्ट सांगते की ही गोष्ट कायम लक्षात ठेव. काय आहे ना की बघ, त्यांच्यासाठी हे सगळं काही नवीन आहे. त्यांना उलट माहितीसुद्धा नाही आहे. तुला या सगळ्याबद्दल माहिती आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जर आता तुमची फ्रेंडशिप झाली तर ह्याचा उपयोग चांगलाच आहे ना. कारण आता ना आपल्याला एकजुटीने राहायला हवं. खरं तर तो तयार नसतो, पण इकडं मात्र अनुसया त्याला मानेनं होकार देत होत म्हणायला सांगत असते. मग अनुसयाचं ऐकून समरसुद्धा होकार देतो. पण माझ्यासोबत तो फ्रेंडशिप करेल का? जेव्हा त्याला कळेल की माझी आई ही त्याच्याच वडिलांसोबत फिरत होती आणि या सगळ्या गोष्टी, मग तेव्हा त्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही का? तो माझ्यासोबत फ्रेंडशिप करेल असं वाटतं का? त्यावर कृष्णा म्हणते की तुम्ही जसं समजताना दुष्यंत सरकारांना, तसे दुष्यंत सरकार मुळीच नाही आहेत. खरंच त्यांच्यामध्ये बरेच वेगवेगळे बदल आहेत, पण ते काही लोकांना कळण्यामध्ये, ओळखण्यामध्ये चुकतात. पण मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की प्लीज काही करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या कुठेतरी थांबायला हव्यात आणि त्यासाठी आपल्याला एकत्र राहायला हवं, तरच आपण बाळजाला मात देऊ शकणार आहोत असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आता पटायला लागलेल्या असतात इथे असणाऱ्या समर आणि अनुसयाला. कारण आता निवडणूकही जवळ आलेली आहे आणि त्या निवडणुकीत आपण जे आहे ते आपण एकत्र राहूया असं तरी मला वाटतं. जर आपण एकजुटीने राहिलो ना तर आपल्याला बाकी कसलंच टेन्शन नसणार आहे असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं. जेव्हा कृष्णा निघून जाते तेव्हा समर विचार करत असतो तर अनुसया बघत असते. दुसरीकडे कृष्णा आता भक्तीकडे गेलेली असते आणि भक्तीकडे जेव्हा जाते ना तेव्हा ती भक्ती म्हणते की अगं कृष्णे, आज काही वाट चुकलीच वगैरे की काय? अगं आई कुठे आहे आणि पूजा, अगं त्या दोघी विना बाहेर गेल्या आहेत, काहीचं त्यांचं काम होतं म्हणून त्या गेल्या, तू कसं येणं केलंस असंही आजच्या विचारलं जातं. त्याच वेळेला ती म्हणते की सहज आले, चालले
चालत चालत म्हटलं जरा तुमच्याशी बोलून जावं, तुमच्याशी भेटून जावं म्हणून आले. आणि त्याच वेळेला तिला आबांचा फोटो दिसतो, तर आबांशी बोलण्यासाठी म्हणून का होईना ती आबांच्या फोटोजवळ उभी असते आणि आबांना म्हणत असते की आबा, मी सरपंच पदासाठी निवडणुकीला उभी राहिली आहे, तुमची कायम साथ असेल तर ना मीही नक्कीच ना सरपंचपदीची निवडणूक जिंकून येईन, असंही आता कृष्णा म्हणत असते. त्याच वेळेला आता भक्ती म्हणत असते की कृष्णे, मला खरंच ना बरं वाटलं तू आलीस ते, कारण ह्या घरात ना कोणीही नसलं ना की हे घर जास्त नको नकोच वाटत असतं, त्यात आज तुझी साथ मिळाली बरं वाटलं. आणि त्याच वेळेला आता त्यांच्या गप्पा सुरू असतात, म्हणजे इकडचं तिकडचं कसं काय करायचं आहे, सरपंचपदी झाली ती निवड तर आता प्रचार तर करायला हवा, या सगळ्याबद्दल त्या दोघींचं डिस्कशन सुरू असतं. आणि पूजाबद्दल काही गोष्टी मला कळलेल्या आहेत. पूजा जी आहे ना ती पुन्हा एकदा काही ना काही कुरघोड्या करते, जरा सावधच राहा असंही आता भक्तीनं सांगितलेलं असतं. कारण भक्तीला माहिती झालेलं असतं ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिची वाढती होणारी चिडचिड आणि या सगळ्या गोष्टी आता भक्तीच्या लक्षात येतात. आणि म्हणूनच आता भक्तीने येऊन लगेचच कृष्णाला सावध केलेलं असतं. कृष्णाला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा कृष्णा म्हणते की बरं झालं तू ह्या गोष्टी सांगितल्यास, कारण आता सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या असणार आहेत. असंही आता इथे असणारी ही ना थोडा आता विचार करत असते, कारण किती काही झालं तरी पूजाच्या वागण्यामध्ये बदल होणार नाही आहे. कारण पूजा जी आहे ती फक्त उद्ध्वस्त करायलाच पैदा झालेली आहे, लहानपणापासून तिने तेच केलेलं आहे. ती आता म्हणत असते की आपल्या बाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी तर कायमच असतो, तो कधीही तुझ्यापासून हिरावून गेलेला नाही आहे, हा बाप ना अजूनही आपल्यातच आहे, अशी ही कुठेतरी फिलिंग जी आहे ती आता यायला लागलेली असते. आणि त्याच वेळेला आता कृष्णाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं, कारण कृष्णाला ना बऱ्याच गोष्टी माहिती असतात पण ती सांगू शकत नसते या सगळ्या गोष्टी, त्यामुळे ती आता थोडी पॅनिक होते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की आता एक व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर बायजाच्या लक्षात येतं की कृष्णाने एक अभिनय राबवला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काही असे गावातले लोक येणार आणि एका परड्यामध्ये झेंडूची फुलं टाकणार, जे परडं जास्त भरणार तीच नक्की निवडणूक जिंकून येणार, असं काहीसा त्यांचा हा गेम असतो. त्यामध्ये बायजासुद्धा सहभाग असते. गावातले लोक बायजाच्या परडीतसुद्धा काही फुलं टाकतात. मग आता जेव्हा परडी ओपन करायची वेळ येते तेव्हा कृष्णाच्या परडीत फक्त 5 ते 6 फुलं असतात, पण बायजाच्या परडीमध्ये खूप जास्त फुलं असतात आणि बायजाची परडी अक्षरशः आता रिकामी केली जात असते. मग आता बायजा ती परडीतली फुलं सगळी बघते आणि कृष्णाकडे पाहून हसते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.